तर गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स. आज आपण पाहणार आहोत मेंडलीज पिरियडिक टेबल. त्या अगोदर आपण पाहूयात की आपण काय काय पाहिले. बघा, आपण पाहिले एक बेसिक्स पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्सचं. दुसरं डोबेरायनस्टाईड, त्या डोबेरायनस्टाईड कसं काढायचं किंवा त्याला कसं ओळखायचं. ठीक आहे. तिसरं काय पाहिलं, न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. न्यूलंडने त्याचे लॉ कसे दिले आणि ते म्हणजे पहिल्या एलिमेंटची प्रॉपर्टी कशी आठव्या एलिमेंट सोबत सिमिलर आहे असं दाखवलं. आणि त्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या सिमिलरिटीज घडवून आणल्या किंवा त्याचे आता लिमिटेशन्स पण काय होते हे देखील आपण पाहिलं. आणि बघा, एखाद्या गोष्टीचे जर लिमिटेशन असतील तर आपल्याला पुढची गोष्ट म्हणजे काही शोध करण्यात किंवा शोध लावण्यात क्युरिओसिटी निर्माण होते. ठीक आहे. आता ह्याचे लिमिटेशन्स होते म्हणून त्याचे हे लिमिटेशन्स ओव्हरकम करण्यासाठी मेंडेलीव आला आणि मेंडेलीवने काय केला, आपला स्वतःचा एक पिरियडिक टेबल देण्याचं काम केलं. बघा, मेंडेलीवने काय केलं, दमित्री मेंडेलीव कोण होता, एक रशियन सायंटिस्ट होता. आणि रशियन सायंटिस्ट होता, मग त्याचं काय केलं, त्यानं पिरियडिक टेबल डेव्हलप केला 1869 ते 1872 या दरम्यान. त्या पिरियडिक टेबल कशावर डेव्हलप केला बाबा, वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या प्रॉपर्टी पकडल्या होत्या. पण ह्याने काय केली, कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टी दॅट इज अटॉमिक मास. अटॉमिक मासच्या बेसिसवर किंवा त्याच्या जोरावर त्यांनी ही पिरियडिक टेबल डेव्हलप करण्याचं काम केलं. आणि काय केलं बाबा, अरे 63 एलिमेंट्स इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. त्यावेळेस बघा 63 एलिमेंट्सचा आपल्याला तेव्हा शोध लावण्यात आला होता. आणि त्या 63 एलिमेंट्सला त्यांनी ॲटॉमिक मास जसं जसं वाढत जाईल तसं तसं अरेंज करत आला. म्हणजे पहिल्याचा जर 1 ॲटॉमिक मास आहे, दुसऱ्याचं 2 आहे, तिसऱ्याचं 3 आहे, चौथ्याचं समजा 10 आहे, त्याच्यामध्ये जर संख्या नसली तर त्या 10ला अरेंज केलं. पुन्हा मग समजा 12-13 आहे, मग त्या 12-13ला अरेंज केलं. पुन्हा काय समजा 17-18 आहे तर 17-18ला अरेंज केलं. असं करत 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 त्यानं ॲटॉमिक मास जसं इन्क्रीज होत जाते तसं तसं त्याला काय करत गेला, अरेंज करत गेला. आणि ॲटॉमिक मासला त्याने इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास मध्ये जेव्हा अरेंज केला तेव्हा कसं केला परत मग त्यानं काय केला, एकदा पाहिला की ॲटॉमिक मास मध्ये इन्क्रीज केल्यानंतर काय होतं, हा एवढे एलिमेंट्स होते, एवढ्या एलिमेंट्सचं काय झालं, मी ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग नुसार जर त्याला अरेंज केलं, पण त्याच्या आता मला काय पाहायला पाहिजे, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज किंवा काहीतरी अशा प्रॉपर्टीज पाहिजेत ज्या सेम येत असतील. म्हणजे मग त्यानं काय केलं, ते पाहिलं आणि त्याला काय लक्षात आलं, अकॉर्डिंग टू फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज त्यानं काय केलं, ट्रान्सफॉर्म इनटू पिरियडिक टेबल. त्यानं तसा एक पिरियडिक टेबल बनवला. कोणाच्या बेसिसवर, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवर. बघा, मेंडेलीवने काय मग कन्क्लुजन काढलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे जसा ॲटॉमिक मास आहे तशा त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत पिरियडिक टेबलच्या त्या पिरियडिक फंक्शन्स आहेत असं त्यानं म्हटलं. ठीक आहे. म्हणजे बघा, आता जो न्यूलंड म्हणत होता पहिल्या एलिमेंटची प्रॉपर्टी 8व्या एलिमेंट सोबत सिमिलर येते, तशाच प्रकारे याचं पण म्हणणं काय की ॲटॉमिक मास जिथं तिथं त्यांचा म्हणजे फिरून काय म्हणतात त्याला एका ठिकाणी येतात फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीनुसार, तशा त्यांच्या पिरियडिक फंक्शन आहेत असं त्याचं म्हणणं आहे. मग त्यानं काय केलं, आता बघा पुढे जाण्याच्या अगोदर आपण काय करू, मेंडेलीवचा जो पिरियडिक टेबल दिला आहे तो टेबल पाहून घेऊयात. त्या टेबलमध्ये काय केले बघा की त्याचे हायड्राइड्स म्हणा किंवा त्याचे ऑक्साईड, एखादा पर्टिक्युलर एलिमेंट आहे त्याच्या सोबत हायड्रोजन, एखादा पर्टिक्युलर एलिमेंट आहे आणि त्याचा हायड्रोजन सोबत मिळून जो प्रोडक्ट फॉर्म होतो त्याला आपण हायड्राइड्स असं म्हणतो. आणि जर त्याचं जर कॉम्बिनेशन ऑक्सिजन सोबत झालं तर त्याला आपण ऑक्साईड्स म्हणतो. ते फॉर्म्युले कसे डिराईव्ह झाले हे एकदा पाहून घ्या. ठीक आहे. आपण काय करू मग त्या फॉर्म्युल्यानुसार म्हणजे आपल्याला लक्षात येईल की त्याचे हे वेगवेगळ्या प्रकारे ऑक्साईड तयार झाले आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारे हे हायड्राइड्स तयार झाले आणि त्याच्या त्या फंक्शन्स नुसार त्या प्रॉपर्टीज नुसार आपण त्याला पाहू शकतो. आणि त्या टेबलमध्ये आणखी एक दिले बघा, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ते एलिमेंट्स काय केलेत, अरेंज करण्यात आलेत. ठीक आहे. एकदा तो टेबल पाहून घ्या. त्या टेबलमध्ये बघा काय त्याने काय कन्सिडर केलंय, ॲटॉमिक मास कन्सिडर केले, त्याचे फॉर्म्युलाज दाखवण्यात आलेत, हायड्रेट्स दाखवलेत, ऑक्साईड दाखवलेत, अशा एक्सेट्रा प्रॉपर्टी त्यांना दाखवण्याचं काम केलंय. आणि त्या टेबलमध्ये व्हर्टिकल कॉलम आपण त्याला ग्रुप्स असं म्हणतो आणि जे हॉरिझॉन्टल रो आहेत त्याला आपण पिरियड असं म्हणण्याचं काम केलं. किंवा ते आपल्याला मेंडेलीवने असं सांगितलं की ती व्हर्टिकल कॉलमला तुम्ही काय म्हणा, ग्रुप म्हणा, आणि हॉरिझॉन्टल रोला तुम्ही काय म्हणा, पिरियड म्हणा. आता ज्यानं ऍक्च्युली काय केलंय तिथं तुम्हाला बघा वरचा कॉलम, सगळ्यात वरचा कॉलम दिसत असेल त्या पिरियड मध्ये किंवा त्या टेबलमध्ये, त्या इमेज मध्ये पहा की तिथे लिहिलंय R2O, R2O3 म्हणजे अप्पर केस मध्ये लिहिलंय. ठीक आहे. आरचा पॉवर अप्पर केस मध्ये दिलाय, R2O3 मध्ये 2 अप्पर केस मध्ये, O3चा 3 अप्पर केस मध्ये. पण त्याला ऍक्च्युली कसं लिहिण्यात येते बघा, R2O म्हणजे R हा लोअर केस मध्ये, म्हणजे जो 2 आहे तो बॉटमला जाऊन लिहितो आपण, आणि R2O3 मध्ये पण त्या 2 आणि 3 बॉटमला जाऊन लिहिण्याचं आपण ऍक्च्युली मध्ये काम करतो. त्यावेळेस त्याला लक्षात आलं नाही, त्यावेळेस त्यानं काय केलं, अप्पर केस मध्ये लिहून किंवा आपला टॉपला लिहून देण्याचं काम केलं. पण आज जनरली त्याला आत्ताच्या म्हणजे आजच्या काळात त्याला असं लिहिण्यात येतं. बघा, मेंडेलीवने त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये काय काय केलं होतं, क्वेश्चन मार्क केले होते.
कुठं? प्रेडिक्टेड एक्झिस्टन्स ऑफ एलिमेंट्स दॅट हॅड नॉट येट बीन डिस्कवर्ड. ज्या ठिकाणी त्याने क्वेश्चन मार्क दिला होता त्या ठिकाणी त्याचं असं म्हणणं होतं की हे एलिमेंट्स अगोदरच आहेत पण ते आतापर्यंत शोधात आले नाहीत किंवा त्याचा शोध लावण्यात आला नाही असं त्याचं म्हणणं होतं. परंतु त्या क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्याला एलिमेंट्स पाहायला भेटतील असं त्याचं म्हणणं होतं. ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी काय केलं त्यानं? लेफ्ट ब्लँक स्पेसेस. काय ब्लँक स्पेसेस ठेवण्याचं कारण काय होतं? मेंटेन प्रॉपर ग्रुपिंग्स. पर्टिक्युलर जे एलिमेंट्स होते त्या एलिमेंटची प्रॉपर एक ग्रुपिंग करण्यासाठी त्याने काय केलं होतं? ब्लँक स्पेसेस सोडून देण्याचं काम केलं होतं. त्याचं म्हणणं असं होतं की हे जे एलिमेंट्स आहेत ते पर्टिक्युलर त्या ग्रुपमध्ये गेले पाहिजेत कारण त्यांची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ह्या सेम होत्या. कोणासोबत? ज्या त्यांना पर्टिक्युलर ग्रुपमध्ये ठेवण्यात भाग पाडत होत्या. आणि त्याच्यामुळं मग त्याने काय केलं? मध्ये थोडासा गॅप देण्याचं काम केलं. आणि काय केलं मग त्यानं? काय असाइन केलं त्यानं? अप्रॉक्सिमेट अटॉमिक मासेस अँड केमिकल प्रॉपर्टीज बेस्ड ऑन पॅटर्न्स. मग त्याला एक काय केलं त्यानं? जेव्हा अरेंज करत होतं त्याला एक पॅटर्न लक्षात आला. ठीक आहे. त्या पॅटर्नवर त्यानं काय केलं? अटॉमिक मासेस अप्रॉक्सिमेटली त्या एलिमेंटला देण्याचं काम केलं. आणि त्या अप्रॉक्सिमेट मासेसवर त्याने काय केलं? केमिकल प्रॉपर्टीज पण त्याने बेसिस त्याच्या ठरवल्या त्या अप्रॉक्सिमेट मासेसवर आणि त्याच्यानुसार त्याने त्या एलिमेंटला अरेंज करण्याचं काम केलं. चौथं काय केलं बघा? त्यानं काय होतं? त्याचे एक्सपेक्टेशन होते. काय एक्सपेक्टेशन होते? सायंटिफिक कम्युनिटी टू फाइंड दीज एलिमेंट्स लेटर. म्हणजे ज्या ठिकाणी त्याने स्पेसेस सोडले होते, ज्या ठिकाणी त्याने काय क्वेश्चन मार्क केले होते त्याची असे एक्सपेक्टेशन होतं की जे सायंटिफिक कम्युनिटी आहे त्या ह्या एलिमेंट्सला शोध लावण्याचं काम करेल आणि ती ही सायंटिफिक कम्युनिटी काय करेल? हे एलिमेंट्स अंमलात आणण्याचं काम करेल किंवा त्यांना शोधून त्या जागी प्लेस करण्याचं काम करेल. पहा आता मेंडेलिव्हने त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये काय काय केलं हे आपण पाहिलं. ठीक आहे. आता आपण काय पाहूयात की मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. म्हणजे मेरिट्स म्हणजे काय बाबा थोडक्यात? तर ऍडव्हान्टेजेस त्या पिरियडिक टेबलचे काय होते किंवा त्याला काय म्हणतात त्याचे फायदे काय होते अकॉर्डिंग म्हणजे ऑक्टेव्हने जे टेबल दिला होता त्याच्यापेक्षा असं त्याचं म्हणणं आहे. मग त्या फायद्यामध्ये त्याने पहिला फायदा काय सांगितला? ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स रिवाइज्ड सो प्रॉपर प्लेस इन पिरियडिक टेबल. म्हणजे जे काही एलिमेंट्स होते त्याची ॲटॉमिक मास होते ते रिवाइज करण्यात आले. ठीक आहे. जे अगोदर चुकीचे सांगण्यात आले होते त्यांना आता रिवाइज करून त्यांना बरोबर सांगण्यात आलं असं त्याचं म्हणणं आहे. त्याचं एक्झाम्पल काय होतं? प्रिव्हियसली ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम किती सांगण्यात आलं होतं? 14.09. पण त्याचं रिवाइज केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं की ते 9.4 आहे. आणि त्यामुळेच त्या बेरिलियमला बोरॉनच्या अगोदर प्लेस करण्यात आलं पिरियडिक टेबल मध्ये. जे की बोरॉनचं ॲटॉमिक मास होतं 11 आणि बेरिलियमचं अगोदरचं मास होतं 14.09. त्यामुळे काय होत होतं? बोरॉनच्या नंतर बेरिलियम प्लेस करण्यात येत होता. पण आता बेरिलियमचं ॲटॉमिक मास जेव्हा रिवाइज केलं त्याचं ॲटॉमिक मास काय पाहायला मिळालं? 9.4. आणि त्या 9.4 मुळे बोरॉनच्या अगोदर बेरिलियमला प्लेस करण्यात आलं. ठीक आहे. दुसरा बघा फायदा काय होता? मेरिट काय होता? की व्हॅकंट प्लेसेस इन पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. ऑक्टेव्हने असा कोणताच म्हणजे व्हॅकंट प्लेसेस वगैरे ठेवायला तुम्हाला दिसले का? नाही. त्याने सरळ स्पेस ठेवले होते. पण ऑक्युपाय करण्यासाठी जेव्हा नवीन एलिमेंट येतील त्याला ऑक्युपाय करण्यासाठी त्यानं कोणता म्हणजे सोर्स ठेवला होता का? कोणता मार्ग ठेवला होता का? तर आपल्याला तो मार्ग पाहायला मिळाला नाही. त्यामुळे यानं काय केलं? मेंडेलिव्हनं काही व्हॅकंट प्लेसेस ठेवल्या आणि त्यांना नाव काय दिले बघा? एका बोरॉन म्हणजे काय? त्याच्यानंतर शोध लागला आणि तो काय झाला? स्कॅन्डियम नावाचा एलिमेंट आपल्याला तिथे पाहायला मिळाला. तसंच एका अल्युमिनियम तिथे काय पाहायला मिळालं? गॅलियम. तसेच एका सिलिकॉन तिथे काय पाहायला मिळालं? जर्मेनियम. अशा व्हॅकंट प्लेसेस त्याने ठेवल्या. ठीक आहे. तिसरं म्हणणं बघा काय? नो प्लेस रिझर्व्ड फॉर नोबल गॅसेस. त्यानं अगोदर काय केलं होतं? पिरियडिक टेबल मध्ये नोबल गॅसेस साठी कोणतीच प्लेस ठेवली नव्हती. जेव्हा नोबल गॅसेस डिस्कवर करण्यात आले तेव्हा त्यानं काय केलं? काय केला? 0 ग्रुप क्रिएट करण्याचं काम केलं. म्हणजे जेव्हा नोबल गॅसेस त्याला दिसले की नोबल गॅसेस आहेत हे, तेव्हा त्याने एक 0 ग्रुप नावाचा ग्रुप तयार केला आणि त्याला एका कडला ठेवण्याचं काम केलं. म्हणजे त्या ग्रुपमध्ये सगळे नोबल गॅसेस फिट केले आणि त्यामुळं काय झालं की ते नोबल गॅसेस तिकडे कडला जाऊन बसले विदाउट डिस्टर्बिंग एनी एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. असे हे मेंडेलिव्हचे काय होते? मेरिट्स होते पिरियडिक टेबलचे. आपण मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे आता मेरिट्स तर पाहिले. ठीक आहे. पण आपल्याला एक पाहायला लागेल की त्याचे डिमेरिट्स काय होतील. कारण त्याचं कसं होतंय मग मॉडर्न जो पिरियडिक टेबल दिलाय तिथपर्यंत आपल्याला यायची गरजच पडली नसती जर ह्याचे डिमेरिट्स नसते तर. ठीक आहे. म्हणून आपल्याला त्याचे डिमेरिट्स पाहण्याचं काम करण्यात आलं पाहिजे. मग त्याचं काय म्हणणं होतं? डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. त्याचे डिमेरिट काय काय होते बघा? पहिला डिमेरिट होता ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट्स सेम. म्हणजे ह्याचं म्हणणं काय बाबा? ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट आहे त्याचं त्याचं ॲटॉमिक मास सेम आहे एलिमेंट्सचं, त्या एलिमेंट्सला त्याने एकाच ग्रुपमध्ये किंवा एकाच पिरियडमध्ये ठेवण्याचं काम केले. अशा प्रकारे त्याचे एक्झाम्पल कोण होते? कोबाल्ट आणि निकेल, रुदेनियम आणि रुदरफर्डियम असे एलिमेंट्स होते. कोबाल्ट आणि निकेलला एकाच जागी प्लेस करण्यात आलं. रुदेनियम आणि रुदरफर्डियमला एकाच जागी प्लेस करण्यात आलं आणि त्यांना सेम ॲटॉमिक नंबर किंवा ॲटॉमिक मास हा सेमच देण्यात आला असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे काय झालं?
ambiguity regarding their sequence. मग आता त्यांचा सिक्वेन्स कशा प्रकारे लावायचा हे आपल्याला लक्षातच आलं नाही आणि त्यामुळे त्याचा हा एक डिमेरिट ठरला. दुसरा डिमेरिट काय होता? आयसोटोप होते. आयसोटोप कोणाला म्हणतात? ज्यांचे सेम केमिकल प्रॉपर्टीज आहेत पण डिफरंट ॲटॉमिक मास आहेत, असं आपण त्यांना आयसोटोप असं म्हणतो. ठीक आहे. जे आयसोटोप आहेत चॅलेंजिंग टू प्लेस देम इन पिरियडिक टेबल. आता आयसोटोप आले C13 C12 हे जे आयसोटोप होते त्यांना आपण एखाद्या पिरियडिक टेबल मध्ये प्लेस करायला पाहिलं तर ते हे चॅलेंजिंगच होतं. त्यांना एका जागी ठेवण्यात आपल्याला आलं नसतं किंवा त्या पिरियडिक टेबल मध्ये त्याला एकत्र ठेवण्यात नाही आलं. ठीक आहे. तिसरं काय होतं? व्हेन एलिमेंट्स अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस राईज नॉन युनिफॉर्म. म्हणजे जे ॲटॉमिक मासेस मध्ये आपण त्याला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ठेवलं होतं त्याचा जो राईज झाला तो नॉन युनिफॉर्म झाला. म्हणजे 1 2 3 4 5 6 असं त्याला ठेवण्यात न येता 1 7 9 11 15 अशा प्रकारे ठेवण्यात आलं आणि तो राईज कसा होता? नॉन युनिफॉर्म होता. आणि त्यामुळे काय झालं? नॉट पॉसिबल टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स डिस्कवर्ड बिटवीन 2 हेवी एलिमेंट्स. म्हणजे मग 2 हेवी जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये किती एलिमेंट्सचा शोध लावण्यात आला हे आपल्याला सांगता आलं नाही. ठीक आहे. फोर्थ डेमेरिट होता पोझिशन ऑफ हायड्रोजन. त्यांना पोझिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनला कोणत्या ग्रुपमध्ये ठेवायचे याची शुअरिटी नव्हती. कशामुळे? हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स अँड अल्कली मेटल्स. म्हणजे हायड्रोजन काय करत होता? हॅलोजन ग्रुप सोबत ही सिमिलॅरिटी दाखवत होता आणि अल्कली मेटल सोबत ही सिमिलॅरिटी दाखवत होता. त्याच्यामुळे सो करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन शुड बी इन ग्रुप फर्स्ट अल्कली मेटल और ग्रुप 8 हॅलोजन मेटल असं त्यांना कन्फ्युजन झालं होतं. म्हणजे ते हायड्रोजनला कुठे प्लेस करायचं बाबा या बाबतीत त्याची चर्चा झाली नव्हती किंवा त्याचं डिमेरिट आपल्याला एक लक्षात आलं गेलं. ठीक आहे. मग सिमिलॅरिटी ऑफ हायड्रोजन विथ अल्कली, त्या अल्कली सोबत त्याची सिमिलॅरिटी काय दाखवत होता? तर पहिल्यांदा हायड्रोजनचे कंपाऊंड काय होते? HCl H2O H2S. सिमिलरली अल्कलीचे ही कंपाऊंड काय होते? NaCl Na2O Na2S. म्हणजे हे बघा 2S किंवा त्या सेम आपल्याला हे जे 2 पाहायला भेटले, आपण हे जर 2 पाहिले तर हे सेम आपल्याला सिमिलरच दिसतात आणि त्यामुळे त्याची सिमिलॅरिटी ही कोणाबरोबर होती? हायड्रोजन विथ अल्कली सोबत सुद्धा होती. दुसरी गोष्ट हायड्रोजनची सिमिलॅरिटी हॅलोजन सोबत सुद्धा होती. पहिली गोष्ट एलिमेंट, दुसरी कंपाऊंड, तिसरी कंपाऊंड विथ नॉन मेटल. ह्या सगळ्यामध्ये हॅलोजन सोबत त्याची आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळाली. बघा एलिमेंट मध्ये काय होतं? हायड्रोजन H2 फॉर्म मध्ये राहतो. हॅलोजन मध्ये सुद्धा Cl2 फॉर्म मध्ये आहे म्हणजे हॅलोजन्स आहेत. दुसरी गोष्ट कंपाऊंड त्याने फॉर्म केले NaH, तसेच हॅलोजन सुद्धा NaCl म्हणजे सेम कंपाऊंड. तिसरी गोष्ट कंपाऊंड विथ नॉन मेटल CH4 आणि हॅलोजन सुद्धा CCl4 असं आपल्याला पाहायला मिळालं. आणि या एकंदरीत सर्व सिमिलॅरिटीजमुळे आपल्याला हायड्रोजनला कोणत्या ग्रुपमध्ये ठेवायचं हे आपल्याला प्रेडिक्ट करता आलं नाही किंवा आपल्याला म्हणजे जाणून घेता आलं नाही आणि त्यामुळेच हा त्याचा चौथा डिमेरिट ठरवण्यात आला. अशा प्रकारे आपण मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल पाहिला, त्याचे मेरिट्स पाहिले, त्याचे डिमेरिट्स पाहिले आणि आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूयात की मॉडर्न पिरियडिक लॉ काय म्हणतो. आता इथपर्यंत आला तर लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.